न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकवर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली। या अभियानाचा मुख्य उद्देश नाशिकच्या नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करणं आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे आहे। या उद्घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी रस्ता सुरक्षेचं महत्त्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबविणे काळाची गरज आहे असं सांगितलं। या मोहिमेद्वारे आम्ही अपघात आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतूक अभियानाची मोलाची मदत होईल। हे अभियान नाशिकला अधिक सुरक्षित बनविण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे असं प्रतिपादन त्यांनी उपस्थित पत्रकार परिषदेत केलं। अशोका मेडिकवर तर्फे नाशिक जिल्ह्यामध्ये एक अपघाताची व्हेकल फिरवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये अपघात होऊ नये याकरिता जाणीव जागृती करण्यात येणार आहे। अतिशय चांगला उपक्रम आहे। आज आपण बघतो की अपघाताचं कारण जर बघितलं तर अतिशय धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे आणि चालकाच्या चुकीमुळे बरेचसे अपघात होतात। 80% वरती त्याचं प्रमाण आहे आणि म्हणून वाहक असेल याच्याकरिता किंवा त्याची जाणीव जागृती व्हावी म्हणून हा जो उपक्रम घेण्यात येत आहे। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे। आज आपण भारतामध्ये पण बघतो 5.5 लाख अपघात होतात आणि त्या अपघातांमध्ये जवळजवळ 1,60,000च्या आसपास हे मृत्यू पावतात आणि जो ॲक्टिव्ह एज ग्रुप असतो 26 ते 55 वयोगट, या वयोगटातील या व्यक्ती असतात। या व्यक्ती अपघातात मयत झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती अतिशय वाईट परिस्थिती ओढवते आणि म्हणूनसाठी हे जाणीव जागृती करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपले ही जी राष्ट्रीय संपत्ती आहे, जो काही 1,60,000पर्यंत व्यक्ती मयत पावतात, ही राष्ट्रीय संपत्ती वाचवण्याकरिता जाणीव जागृती होणे आवश्यक आहे आणि त्याच्यातून आपल्याला जे काही कुटुंबावरती वाईट परिस्थिती ओढवते ही पण आपल्याला टाळता येईल आणि आपल्या जो काही आर्थिक याच्यामधून जीवित आणि आर्थिक जो काही लॉस होतो त्याच्यातून सामाजिक समस्यासुद्धा उद्भवतात, हे आपल्याला टाळता येते। त्याकरिता हा उपक्रम सर्व जिल्ह्यात घेण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य राहणार आहे। वेगवेगळ्या चौकांमध्ये वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन्स असतील, ST महामंडळ असतील, या सर्व ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येणार आहे। अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख यांनीही हॉस्पिटलच्या भूमिकेवर प्रकाश टाकला। आज आपण आपले DCP साहेब यांच्या हस्ते एक उपक्रम राबवत आहोत। त्यामध्ये आपण ही जी ॲक्सिडेंट झालेली गाडी आहे ही आपण शहरामध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये डिस्प्ले करून ॲक्सिडेंटबद्दल अवेअरनेस निर्माण करतो। मी एक न्यूरोसर्जन म्हणून एवढं सांगतो तुम्हाला की माझ्याकडे रोजचे ॲक्सिडेंटचे पेशंट येत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की डोक्याला जेव्हा मार लागतो तेव्हा बऱ्यापैकी सिरियस पेशंट असतात, त्यातनं बरेचसे पेशंट मृत्यू पाहू शकतात, पेशंट कोमामध्ये जातात आणि त्याची कॉस्ट ऑफ ट्रीटमेंटसुद्धा खूप महागडी असते। आणि जे हे पेशंट जे असतात ते युजली सगळे यंग गटातले लोक असतात, साधारणपणे 20 पासून ते 45 म्हणजे घरातले करते लोक असतात, तेच लोक बाहेर जास्त गाडी चालवत असतात आणि यांचा जेव्हा ॲक्सिडेंट होतो आणि जेव्हा ते ॲडमिट होतात किंवा पाहतात तेव्हा पूर्ण फॅमिलीचा पूर्णपणे आधार गेलेला असतो। त्यांच्या बायका मुलांवरती फार मोठी। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून सगळ्यात जास्त आपण त्याच्यावरती अवेअरनेस करायला पाहिजे। ॲक्सिडेंट झाल्यानंतर तर आम्ही आहोतच, तर पण ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही ही अवेअरनेस यामध्ये ओव्हर स्पीडिंग टाळायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे कार चालवत असाल तर सीट बेल्ट लावायला पाहिजे, तर मोटरसायकलवरती हेल्मेट हे वापरायला पाहिजे आणि ह्या गोष्टी। या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, डॉक्टर शेखर चिरमाडे, डॉक्टर चेतन बिजवाल, डॉक्टर अजय हिरकानीवर, केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी, मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।